नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ऑफ कॅमेरा स्टोरीच्या नवीन स्टोरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका नवीन स्टोरीची सुरुवात करणार आहोत. आज आपल्या स्टोरीचे नाव आहे त्याचा जगण्याचा संघर्ष. चला तर मग आपण या कथेला सुरुवात करूया. अभयचे आजी आजोबा नुकतेच घरी आले होते. आज त्यांची पेन्शन काढायला ते तालुक्याला गेले होते. एका सरकारी योजनेतून आजोबा आणि आजीला दर महिन्याला 2-2 हजारांची पेन्शन मिळायची. त्यावर घर कसं तरी चालायचं. नेहमीप्रमाणे आजसुद्धा घरी आल्यावर त्यांनी अभयला आवाज दिला आणि त्याच्या हातावर कागदात बांधलेल्या जिलबीचा पुडा दिला आणि म्हणाले, "घे बाळ, तुला आवडते ना जिलबी? तुझ्यासाठी आणली आहे." अभय म्हणाला, "कशाला आजोबा, उगाच खर्च. यात कशाला पैसे खर्च केले?" अभय काळजीने म्हणाला, "इतक्या लहान वयात इतकी जास्त काळजी नको करू बाळा. तुझा आजोबा आहे ना तुझी काळजी घ्यायला. भागेलच कसं तरी." आजोबा मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, "आणि तुमची चप्पल खराब झाली होती ती केली का दुरुस्त?" अभय म्हणाला, "हो रे बाळा, केली दुरुस्त." आजोबा म्हणाले, "ही घे जिलेबी आणि खा." आजोबा म्हणाले, "हो आजोबा, मी राधाला बोलावून आणतो आणि दोघे मिळून खातो." अभय म्हणाला. आणि अभयने बाहेरच खेळत असलेल्या त्याच्या लहान बहिणीला हाक मारली. दादाची हाक ऐकून ती लगेच त्याच्याजवळ आली. तिच्या हातात जिलबी देत अभय म्हणाला, "ही घे, आजोबांनी आणली आहे. तुला खूप आवडते ना?" "वा वा, जिलबी लवकर दे ना, मला खूप आवडते." राधा म्हणाली आणि अभयने जिलबी खायला दिली. राधाला जिलबी खूप आवडली. तिने अगदी मनसोक्त खाल्ली. अभय फक्त राधाला जिलबी खाताना बघत होता. तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून त्याचे पोट भरत होते. तिचं खाऊन झालं आणि ती अभयला म्हणाली, "माझं पोट भरलं दादा, आता तू खा. मी बाहेर खेळायला जाते." आणि लगेच खेळायला पळाली सुद्धा. अभय जिलबी खायला जाणार इतक्यात त्याला आठवलं की राधाला जिलबी खूप आवडते. यातील जिलबी उरली तर तिला उद्याही खाता येईल. आणि त्याने जिलबी खाल्लीच नाही. त्याला आठवले की मागच्या वेळी शेजारच्या काकूंच्या घरी टीव्ही पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांच्या मुलीला जिलबी खाताना पाहून राधाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि हे जेव्हा त्या काकूंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी टीव्ही बंद करून तिला जायला सांगितले आणि नंतर त्यांच्या मुलीला जिलबी खाऊ घातली होती. अभयसुद्धा त्यावेळी तिथेच होता. त्याला खूप राग आला होता आणि त्याहूनही जास्त वाईट वाटले होते. पण तो काहीच करू शकत नव्हता. परिस्थितीमुळे त्याचे हात बांधले गेले होते. अभय आणि राधा दोघेही भावंड. अभय 8 वर्षाचा तर राधा 6 वर्षाची. दोघेही आपल्या आजी आजोबांकडे राहायचे. त्यांच्या वडिलांना देवाघरी जाऊन 1 वर्ष झालं होतं. आता फक्त त्यांची आईच त्यांचा आधार उरली होती. वडिलांचं छत्र तर गमावलं होतं, पण निदान आई आपल्या सोबत आहे ही जाणीवही त्यांना खूप आधार देत होती. पण बाबांच्या गेल्यानंतर अभय आणि राधा त्यांच्या आईसोबत काही दिवसांसाठी त्यांच्या मामाच्या घरी गेले आणि तिथे कोणीतरी आईसाठी स्थळ सुचवले. आईसुद्धा सततच्या हलाखीच्या जीवनाला कंटाळली होती. मग तिने मन कठोर केलं आणि दुसऱ्या लग्नाला होकार दिला. पण तिच्या दुसऱ्या नवऱ्याला तिच्या मुलांना ठेवून घ्यायचं नव्हतं. मग आईचं लग्न झाल्यावर मुलांना तिथून पुन्हा त्यांच्या आजी आजोबांकडे पाठवून दिलं मामाच्या घरच्यांनी. अभय आणि राधा दोघेही खूप रडले आईसाठी. त्यांना त्यांच्या आईसोबत राहायचं नव्हतं. पण आईने सुद्धा स्वतःच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती आणि सोबतच ही दोन्ही भावंडी पोरकी झाली होती. सुदैवाने त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना मायेने जवळ केले आणि त्यांच्या प्रेमाने का होईना अभय आणि राधाच्या दुःखावर थोडीशी फुंकर घातली. तरीही राधाला तिच्या आई वडिलांची खूप आठवण यायची. लहान पोरं
ती आईच्या आठवणीने हमसून हमसून रडायची. अशा वेळी मग अभय स्वतःचे दुःख लपवून तिचे अश्रू पुसायचा. तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा. राधासुद्धा अभयला तिचं सर्वस्व मानायची. राधाला काहीही त्रास होऊ नये म्हणून अभय स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करायचा. अभय जसा जसा मोठा होत होता तसं तसं तो आणखीनच समजदार होत होता. अभ्यासात तर अभय आधीपासूनच हुशार होता, पण त्याला लहान वयात हे कळून चुकले होते की आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. स्वतःसोबतच तो राधाच्या अभ्यासाकडेही काटेकोरपणे लक्ष द्यायचा. राधासुद्धा आपल्या दादासारखीच हुशार आणि समजदार होती. दोघांनाही आपल्या परिस्थितीची पुरेपूर जाण होती. आई वडील नसताना आपणच एकमेकांचा आधार बनायला हवे हे इतक्या लहान वयातसुद्धा दोघांना कळत होतं. अभय जसा जसा मोठा होत होता तसं तसं तो अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा इतर कामे करायला लागला होता, जेणेकरून तो घरी आर्थिक हातभार लावू शकेल. आणि सोबत अभ्यासही चांगला सुरू होता. दोघांचीही अभ्यासातील प्रगती पाहून त्यांचे शिक्षकसुद्धा त्यांच्यावर खूप खुश होते. त्यांच्या शिक्षकांनी एकदा शाळेत सगळ्यांनाच स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती दिली. आपण चांगला अभ्यास करून परीक्षेत पास झालो तर भविष्यात चांगले अधिकारी बनू शकू हे अभयला कळले होते. त्याने त्या दृष्टिकोनाने अभ्यास सुरू केला होता. त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना या बाबतीत खूप चांगले मार्गदर्शन केले होते. अभय 12वी आणि राधा 10वी उत्तम मार्गांनी पास झाले, पण दुर्दैवाने त्यांचा सगळ्यात मोठा आधार असणारे आजोबा त्याच वर्षी वारले. अभयला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, पण घरची जबाबदारी घेणे सुद्धा गरजेचे होते. शिवाय राधाचं पुढील शिक्षण चांगलं व्हावं अशी अभयची इच्छा होती. म्हणून अभयने पुन्हा मुक्त विद्यापीठात BAला ॲडमिशन घेतली आणि सोबतच एका मोठ्या किराणा दुकानात नोकरीसुद्धा करू लागला. पण त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. जसे जसे तो या जगातील कटू अनुभव घ्यायचा तसतशी आयुष्यात काहीतरी करून दाखवायची त्याची जिद्द वाढतच जायची. पण एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्याने अभयला त्याचं दुर्दैव किती मोठं आहे ह्याची जाणीव झाली. एके दिवशी अचानक सामान पोहोचवायचे म्हणून तो एका घरी गेला. चांगलं आलिशान घर होतं. त्याने दाराची बेल वाजवली. आतमधून चांगले हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. एका वयस्क स्त्रीने दरवाजा उघडला. तिला पाहून अभय जागीच थक्कबल झाला. तिला पाहून आज अनेक वर्ष झालेली असली तरी पण आपल्या आईला तो कसा विसरू शकणार होता. आईला पाहून त्याच्या भावनांचा बांध तो रोखू शकला नाही. नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याने लगेच गालावरचे अश्रू हातांनी पुसून घेतले. त्याची आई अजूनही मैत्रिणीसोबत बोलण्यात बिझी असल्याने तिचे त्याकडे फारसे लक्ष नव्हते. आईला पाहून तिला मिठी मारावी, तिच्या कुशीत डोकं ठेवून मनसोक्त रडावं असे अभयच्या मनाला वाटले, पण बुद्धी मात्र त्याला तसे करण्यापासून रोखत होती. त्यांच्या मनाचे आणि बुद्धीचे हे द्वैत सुरू असताना तो दारात तसाच काहीही न बोलता उभा आहे हे त्याच्या आईच्या लक्षात आले. त्याचा तो गबाळा अवतार आणि चेहऱ्याला रुमाल बांधून असल्याने त्याच्या आईने त्याला नीट पाहिले नव्हते आणि अनेक वर्ष न पाहिल्याने न भेटल्याने त्याला ओळखणे कठीण होते. त्याला तसेच उभे असलेले पाहून त्याची आई त्याला म्हणाली, सामान देतोस ना? आईकडून ह्या प्रश्नाची अपेक्षा नसलेला अभय जरा गडबडून म्हणाला, काय काय म्हणताय? अरे सामान द्यायला आला आहेस ना, मग दे ना, आई म्हणाली. हो हो, हे घ्या. हातातील जड सामानाची पिशवी आईकडे सुपूर्द करत अभय म्हणाला, मी सामान बरोबर आहे की नाही ते चेक करून सांगते तुला, तोपर्यंत बाहेरच थांब, आई म्हणाली. आणि तो घामाने डबडबलेल्या अवतारात तिथे दाराबाहेर उभा राहिला. आई सामान चेक करत होती तोवर अभयने त्याच्या घरात एक नजर फिरवली. चांगलं प्रशस्त घर होतं. ऐशोआरामाची
जवळपास सगळी साधने तिथे होती. कशाचीही कमतरता वाटत नव्हती. आईचं राहणीमानसुद्धा चांगलं होतं. आपण आईशी बोलू शकत नाही ह्याचे अभयला खूप वाईट वाटत होते. पण आई सुखात आहे हे पाहून त्याला आतून कुठेतरी समाधानसुद्धा वाटत होते. पण लगेच आपली आई आपल्याला इतक्या वर्षात साधी भेटायला सुद्धा आली नाही हे आठवून त्याला चीडसुद्धा येत होती. अभयचं विचारचक्र सुरू होतं. इतक्यात आई अभयला म्हणाली, सामान तर बरोबर आहे, मी तुला लगेच सामानाचे पैसे देते, थोडा थांब. आणि एवढे बोलून आईने आतमध्ये कुणाला तरी आवाज दिला, सिद्धार्थ बाळा, जरा बेडरूममधून माझी पर्स घेऊन येतोस का? आणि थोड्या वेळातच सिद्धार्थने पर्स आणून आईला दिली. त्याला काहीही हा बद्धूभाव आईचा मुलगा असावा असे अभयला वाटून गेले आणि त्याच्या नशिबाचा हेवासुद्धा वाटून गेला. तेवढ्यातच आईने अभयला सामानाचे पैसे दिले आणि अभय जायला निघाला. ती थोडा चालला असेल इतक्यात त्याला पाठीमागून आईने हाक मारली, थांब. आईने थांबायला सांगितले म्हणून अभयच्या छातीची धडधड वाढली. त्याला वाटले बहुधा आईने आपल्याला ओळखले असावे. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा आई म्हणाली, बराच वेळेचा इथे थांबलेला आहेस, ऊन सुद्धा चांगलंच तापतंय, पाणी वगैरे पिणार का? नको, मला तहान लागलेली नाही, अभय म्हणाला आणि तसाच पाठमोराव चालू लागला. त्याला आईकडून सहानुभूती नाही तर आईचं प्रेम पाहिजे होतं. इतक्या वर्षात आपल्या आईने आपल्याकडे अजिबातही लक्ष दिलं नाही याची सल त्याला टोचत होती. आईची परिस्थिती चांगली आहे तर निदान आपली मुले कोणत्या परिस्थितीत आहेत हे तरी एकदा तिने बघायला पाहिजे होते असे त्याला राहून राहून वाटत होते. इतक्या वर्षापासून काळजात असलेली एक जखम पुन्हा भळभळू लागली होती. त्या दिवशी त्याच विचारात तो घरी गेला, पण राधाला पाहून त्याने स्वतःला सावरलं आणि जे झालं ते विसरण्यास ठरवलं. आणि त्यानंतर त्याने स्वतःचा अभ्यास आणखीनच जोमाने सुरू केला. दुकानात सुद्धा काम खूप प्रामाणिकपणे करत होता. मालकाचा सुद्धा अभयवर खूप विश्वास जडला होता. घरची परिस्थिती सुद्धा हळूहळू सुधारत होती. राधा पण चांगली अभ्यास करत होती. असेच दिवस जात होते. अभयचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि त्याने स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला. पहिल्या वर्षी अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, पण दुसऱ्याच प्रयत्नात अभय महाराष्ट्रातून तिसरा आला. अभयच्या आनंदाला पारावार उरला नाही. राधा आणि अभयची आजी सुद्धा खूप जास्त आनंदात होती. इतक्या गरीब घरातील मुलगा असून सुद्धा कोणतीही शिकवणी न लावता अभय महाराष्ट्रातून तिसरा आला ह्याचं सगळ्या सोबतच प्रसारमाध्यमांनी सुद्धा कौतुक केलं होतं. टीव्हीवर अभयचा इंटरव्ह्यू आला होता. अभयपासून अनेक जणांना स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळत होती. अभयचं नाव सर्व स्तरातून गाजत होतं आणि म्हणूनच आमदार साहेबांनी अभयचा जंगी सत्कार करायचा म्हणून ठरवलं. कार्यक्रमाला चांगलीच गर्दी जमली होती. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता. इतक्यातच कुणीतरी गर्दीमधून वाट काढत त्याच्याकडे येत होतं, पण कुणीतरी त्यांना अभयकडे जाऊ देत नव्हतं. म्हणून मग त्या मोठ्याने म्हणाल्या, अरे मी अभयची आई आहे, मला कशाला अडवताय? आणि त्यांनी असे म्हटल्याबरोबरच अभयचे लक्ष त्याच्याकडे गेले. तिथे खरोखरच अभयची आई आली होती. अभय त्यांच्याकडे पाहतच राहिला. अभयची आई म्हटल्यावर त्याने कुणीच अडवले नाही. त्या लगेच अभयकडे आल्या आणि म्हणाल्या, अभय, मला ओळखलंस? मी तुझी आई तुला भेटायला आली आहे. आई आनंदात त्याला म्हणाली. अभय काहीच बोलू शकला नाही. तो फक्त एकटक पाहतच राहिला. आई पुढे म्हणाली, इतक्या वर्षात मला खूप आठवण आली रे तुमची, पण तुम्हाला भेटायला येता आलं नाही. जीव तिळतिळ तुटायचा रे माझा तुमच्याशिवाय. शेवटी आज भेट झालीच. इतकी वर्ष का जमलं नाही आई तुला?
आणि नेमकं आजच का जमलं? अभयने शांतपणे आईला प्रश्न केला. ते त्याचं असं झालं की आईला नीट सांगता येत नव्हतं. मग अभय म्हणाला, आई, आमची परिस्थिती वाईट असताना तू एकदा जरी आम्हाला येऊन भेटली असतीस तर खूप बरं वाटलं असतं गं. आई, आम्हाला कधीच पोरकं झाल्यासारखं वाटलं नसतं, पण तेव्हा तू आमची काहीच खबर घेतली नाहीस. आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत हे सुद्धा बघितलं नाहीस. सगळ्यांकडे त्यांच्या आई असायच्या, पण आम्हीच मात्र एकटे होतो. आई असूनही मग आता जेव्हा आमची परिस्थिती चांगली झाली आहे, मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे, तेव्हाच जर तुला अचानकपणे आम्हाला भेटावं वाटत असेल तर या भेटीला आता काही अर्थ नाही आई. इतकी वर्ष माझ्या आजीने आम्हा दोघा भावांच्या आईच्या मायेने सांभाळ केला आहे, म्हणून तीच आमची आई आहे, अभय म्हणाला. अरे पण तू माझं ऐक तरी. आई, मला तुझ्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. तू जे केलं ते त्यावेळी योग्य सुद्धा असेल कदाचित, पण आता आमच्या आयुष्यात आम्ही तुला ते स्थान नक्कीच देऊ शकणार नाही. आधी होतं, अभय पुन्हा शांतपणे म्हणाला आणि पाठमोरा पाहून स्टेजच्या दिशेने चालू लागला. त्याच्या डोळ्यात आज पुन्हा एकदा अश्रू होते आणि ते कोणाला दिसू नयेत म्हणून त्याने रुमालाने अलगद टिपले. आई मात्र त्याला तसेच पाहून नुसती पाहतच राहिली आणि आपण इतकी वर्ष आपल्या मुलांना न भेटल्याचा पश्चाताप तिच्या डोळ्यात दिसून येत होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली? तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही टाकलेले व्हिडिओ तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेमध्ये, एका नवीन विषयावरती. चला तर मग बाय.